नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आयुष POV वर. तर आज तुम्ही बघत असाल मी एसटी मध्ये बसलेलो आहे आणि मी चाललेलो आहे मुंबई टू वाई आणि तुम्हाला पण आमचा प्रवास आम्ही दाखवणार आहे. तर चला तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. चला आता आपल्या गाडीने कुर्ला क्रॉस केलेला आहे. तर कुर्ला क्रॉस करून चेंबूर साईडला चाललेली आहे गाडी. तो वाशी, पनवेल, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर. आता ही महाबळेश्वर गाडी आहे. वाईमध्ये थोड्याच वेळात येणार, पण आता आपण वाशी चेंबूर टोल नाका क्रॉस चेंबूर नाका क्रॉस करतोय. बघू शकता बाहेर चेंबूरचा सिग्नल होतो. आपण आता प्रवास केलेला आहे. आपण थोड्या वेळात वाशी हायवे वर पोहोचू. तिथे टोल नाक्याचे इथे तुम्हाला परत एकदा मी व्हिडिओ करून दाखवतो. चला. सध्या आम्ही वाशीचा टोल नाका क्रॉस केले. आता आम्ही टुवर्ड्स पनवेल चाललोय. पनवेलला गाडी इथे पूर्ण जाईल, जिथून पॅसेंजर उतरेल आणि तिकडून डायरेक्ट प्रवास चालू होणार वाईचा. चला. आता सध्या आम्ही नवी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे. सध्या तुम्ही बघू शकता आम्ही लोणावळ्याच्या घाटात पोहोचलेलो आहे आणि खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. आता फुल ट्रॅफिक आहे. पुढे पण ट्रॅफिक, फाटी पण. पोचलेले फूड कार्निवल जवळ. रात्रीचे वाजलेले आहेत 2:13 आणि गाडी या स्टॉपला थांबलेली आता 2:13. फूड कार्निवल कुठले? आय थिंक सो मी लोणावळा क्रॉस केल्यानंतर तळेगाव क्रॉस केल्यानंतर वाटतं हा फूड कार्निवल लागतो. आता थांबून इथून जरा खाऊ. असं खायचं तर पोट भरले, एक कॉफी पिऊन बस करू. चला बघूया. कॉफीच्या चुस्की सोबत थांबलेलो आहे आम्ही. बघू टेस्ट करून कशी लागते कॉफी बाबा. हाय चांगलं आहे. चांगली कॉफी. ते स्नॅप काढायला जायचंय. एवढा वेळ झाला थांबलोय तिकडं, कॉफी पिलो तर नाही समजलं. आता समजतंय स्नॅप काढायला जायचंय.
जाऊ दे, कुठला हायवे काय माहिती. तळेगाव आहे ना, तळेगावच आहे, तळेगावच रोड. जाऊ दे, मी पण स्नॅप काढून येतो आता, जरा वेळ ठेवतो. चलो. लागतंय एवढं भाई, सब गार लागतंय. कान टोपी घालून पण गार लागतंय, विचार करा एवढं गार आहे इकडे. नाकातून पाणी निघायला लागलं पाप. पाणी करून झालेलं आता आम्ही आता निघालोय. तिथून पुढे तुम्हाला भेटतो डायरेक्ट. काय माहिती आज झोप येणार आहे का नाही, झोप पण लागत नाही. किती वेळ झालं झोपायचं ट्राय करतोय पण झोप नाही येत आहे. आता कॉफी पिल्या होता, अजून झोप येणार नाही. सकाळी झोपायला लागणार आहे मला तर. ठीक आहे, चलो बघूया काय होतंय. प्रकारे आपण वाई स्टेशनवर बोलतोय, वाई स्टँडवर पोहोचलेलं. बसने बाहेरच सोडलेलं आपल्याला आणि आपण आता इथून रिक्षा करणार आहे. आणि माझी मम्मी आणि आजी तिथे थांबलेली. आम्ही दोघंच आता, बहीण माझी आणि मी आता चाय पितोय. चलो. एवढं सगळं सामान आहे माझ्याकडे. नमस्कार मंडळी, हा दिवस माझा पहिला आहे आणि माझ्या समोरचं दृश्य सांगायला गेलं तर मी आता सध्या हे पांडवगड आहे, पांडवगडच्या एक्झॅक्ट समोरासमोर उभं आहे. आणि इथे वस्ती आहे पूर्ण. आणि इथून पुढे आय थिंक सो मांढर देवीचे रोड आहे हा. तो डायरेक्ट मांढर देवीचा डोंगर आहे, हा तोच आहे. आता मी एक्झॅक्ट कुठे मला एवढं माहीत नाही. आय थिंक सो देवडी म्हणून एक गाव आहे वाटतं, त्या साईडला कुठेतरी आहे. आता तुम्हाला पण दाखवतो. आज मी विचार करतोय की पांडवगडपर्यंत जाऊ, पण मम्मी मला सोडणार नाही, मला एवढी गॅरंटी आहे. तरी बघू कुठपर्यंत जरा जाता येईल तेवढं जाऊया आपण. चला. हे बघा, हा चंद्र दिसतोय तुम्हाला, इथं चंद्र आणि या साईडला आहे सूर्य. चंद्र सूर्य एक साथ येत आहेत. एवढं स्वच्छ हवा आहे बघा, डायरेक्ट क्लिअर दिसतंय. ते पण क्लिअर, असं पण नाही ते ब्लर नाही तर काय, एकदम क्लिअर दिसतंय. आणि हवा एवढी स्वच्छ आहे इथे, सगळं क्लिअर दिसतं. आणि मुंबईत पूर्ण आता प्रदूषण झालं आहे मुंबईत. आता तुम्ही न्यूजला पण बघितलं असेल की मुंबई पूर्ण प्रदूषणाने भरलेली आहे. आता मला इथलं काय अजून माहिती नाही. एक दादा येईल, तो सांगाल तेव्हा मला समजेल इथं काय आहे. मला एवढं माहिती आहे मांढरदेव आणि पांडवगड इथं आहे बस. मांढरदेव त्या साईडला आहे, पांडवगड या साईडला आहे. पांडवगडाची जायचं होतं आज, पांडवगडाला गेलो असतो आपण, पण बिबट्या आलाय बोलते ती. बिबट्या आलाय पांडवगडाला. तो बोलते कुठं वाईला होतं ना, वाईमध्ये पण दिसलाय बिबट्या. इथं माहित नाही कसं दिसतंय. चल. असू द्या, माहिती पाहिजे सावकाशी नाही कसं गावचं असते, हवा कसं काय असतं, गावचं वातावरण कसं असतं. मी कनुरात जायचं ना पहिलं,
तिकडं पण जायचो रानात बिरा. तिथं धरण आहे ना, दरेवाडीचं धरण, नागेवाडी, सॉरी नागेवाडीचं धरण वरती, तिकडं फिरायचो. ऐक हे सगळं कुठलं आहे तुमचं आहे यातलं? आपल्याला घेऊन घ्यायचं हिरवं दिसतंय का? हा, ते घास हिरवावाला. हिरवा कसं माणसासाठी भारी गोटा कुठं आहे का मग? आरामशीर हो. आरामशीर नाही तिथं ढिल्ली झाली का काय हो? निघली ना तर नाही, मी डायरेक्ट येणार पाय टाकून. निघून डायरेक्ट आपण बसून ये परत नाही. शेत देखो का पैसा आली मार दिसत तर काय नाही, मजा येते. कुठलं कापायचंय? काय कापायचं आपल्याला हे खिरी टाकायचं. एकच टाकू नाही खिरी. लालगे टाकायचं बरं. लागली का? कधी जाता? पनीरची बिल झाली तुम्हाला तिथं. हा, आणि जरी हे गवताचं काय कामच नसेल ना? काय कोणत्या गावात कायच नाही, खाण्याचंच काम आहे नुसतं, बाकी काय काय नाही. त्याचा काही यूज नाही, काय नाही, वापर नाही, काय नाही. त्यांचं खाद्य ते कापलं का? काय करत चालू ते जाण्याचं एवढं बस झालं की आता ते घासले कुटीला ते आणते ते तसे घालायला लागणार ते मिक्सिंग घ्या, बांधून घेतो आता. बांधून ऊन येते तोंडावर. थांबा.